रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण शोधनादी गणसंग्रह वाचतो. त्यातले आपले काही श्लोक झालेले आहेत. त्याच्याच बरोबरीने आपला ह्या मंथ एंडचा म्हणजे सप्टेंबरचा जो शेवटचा रविवार आहे त्या दिवशी पाठांतर स्पर्धा जी होईल त्या पाठांतर स्पर्धेसाठी पुरीश मूत्र स्वेद चरकाचं स्रोतस दृष्टीची कारण लक्षणं चिकित्सा आणि त्याच्याच बरोबरीनं वाग्भटांचा म्हणजे अष्टांग हृदयाचा 11वा अध्याय हे आहेत. सो 11वा अध्याय जो आहे तर तो YouTube वरती ऑलरेडी लोड केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना होपफुली लिंक मिळाली पण असेल. तर ते गाईडलाईन म्हणून आहे. तर त्याप्रमाणे ऐकून म्हणजे सतत ऐकलं गेलं की पाठ होईल म्हणून तो केलेला आहे. आणि मला वाटतं चरकांचा सुद्धा लोड केलेला आहे. नसेल केलेला तर आज लगेचच पब्लिश करायला सांगते. ओके. सो आपण वाग्भट वाचनाला पुढे जाऊया. सो आपले शोधनादी गणसंग्रह जे आहेत तर त्याचे पहिले 31 श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. सुरसादी गणापर्यंत आपलं झालेलं होतं. सो आज आपण त्याच्या पुढे म्हणजेच त्याच्या पुढचा जो गण आलेला आहे मुष्ककादी गण तो घेणार आहोत. सुरसादीर गणश्लेष्म मेदकृमी निषूदनः प्रतिशाया रुचिश्वास कासोग्नव रणशोधनः इथपर्यंत आपलं झालेलं होतं. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये मुष्कक स्नुक वराद्वीपी पलाश धव शिंशपाः गुल्म मेहाश्मरी पांडू मेदोष कफ शुक्रजित असं म्हटलेलं आहे. आता हा मुष्ककादी गण मुष्कक म्हणजे मोरवा बरं का मोरवेल ज्याला आपण म्हणतो ते आणि ही जी मोरवेल आहे त्याच्यापासूनचा सुरुवात होतो म्हणून हा मुष्ककादी गण आहे. त्याच्यामध्ये आणखीन काय काय आहे तर मुष्कक स्नुक स्नुक म्हणजे स्नुही किंवा आपण ज्याला त्रिधारी निवडुंग म्हणतो. निवडुंगाचे सुद्धा 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये एक फड्या निवडुंग किंवा जो असा गोल आकाराचा असतो आणि त्याच्यावरती काटे असतात तर त्याला फड्या निवडुंग असं म्हणतात. आणि त्रिधारी निवडुंग की ज्याच्यामध्ये 3 धारा असतात आणि साधारणतः 1.5 इंचाचा जाडीचं अशा पद्धतीचा तो निवडुंग असतो. त्याला 3 एजेस असतात म्हणून त्रिधारी निवडुंग असं म्हटलं जातं. तीक्ष्णत्वाच्या बाबतीमध्ये बघितलं ना तर त्रिधारी निवडुंग हे थोडंसं जास्त तीक्ष्ण समजलं जातं फड्या निवडुंगापेक्षा. दोघांनाही खूप सुंदर रंगाची फुलं येतात. बऱ्याच वेळेला असं वाटतं की निवडुंगाला कुठे फुलं वगैरे पण फार सुंदर फुलं येतात. आणि फड्या निवडुंगाची फुलं विशेष करून जी लहान मुलं गावाकडे जे असतात ना ते बऱ्याच वेळेला खातात. 1-2 फुलं खाल्ली तर हरकत नसते कारण की मोशन्स क्लिअर होऊन जातात त्याच्यामधून. परंतु खूप जास्ती प्रमाणात ते फूल जे असतं ना तर त्याची गोडी एक छान असते आणि म्हणून बऱ्याच वेळेला एक खाल्लं की दुसरं तिसरं चौथं पाचवं असं खात जातात मुलं लहान. आणि मग लूज मोशन होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं किंवा ज्याला आपण पोट बिघडणं म्हणतो ती गोष्ट होत असते किंवा ज्याला आजकालच्या भाषेमध्ये फूड पॉयझनिंग म्हणतो चुकीच्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यानंतर तर तसं होतं. आणि म्हणून लहान मुलांच्या बाबतीमध्ये विशेष करून निवडुंग किंवा जी उपविष म्हणून सांगितलेत ना तर ती वापरता आपण नेहमीच काळजी घ्यायला पाहिजे. सो मुष्कक स्नुक स्नुक म्हणजे स्नुही वरा वरा म्हणजे त्रिफळा बरं का. ह्याच्यामध्ये दातार पांचभौतिक चिकित्सा जी आहे ना त्याच्यामध्ये हा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो वरा असा त्रिफळाला. त्याच्यानंतर द्विपी द्विपी म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो की खूप जास्त अग्नीचं प्रमाण असणारा या अर्थाने आणि म्हणून चित्रक. त्याच्यानंतर पिप्पल द्विपी पलाश पलाश म्हणजे पळस सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर धव धवचा ना भाषांतर धावडा किंवा ज्याला आपण धायटी म्हणतो तसं केलेलं आहे परंतु धव याचा अर्थ अर्जुन असा सुद्धा होतो. सो हिंदी भाषांतरांमध्ये अर्जुन असं भाषांतर आहे. मराठीमध्ये धवचं धावडा असं केलेलं आहे. शिवशप शिवशप तुम्ही बघितलेलं असेल. शिसव ज्याला म्हटलं जातं. शिसवचं जे लाकूड असतं ना तर ते काळपट रंगाचं असतं आणि शिसवाचं किंवा शिवशोपाचं जे लाकूड असतं ना ते खराब होत नाही बिलकुल आणि म्हणून इमारतीच्या कामांसाठी किंवा फर्निचरसाठी म्हणून हे वापरलं जातं. तर स्ट्रॉंग असणारं किंवा पृथ्वी महाभूताची वनस्पती असं म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा हे शिवशोप आपल्याला घेता येत असतं.
शिवशोभाची पानं असतात ना ती अशी एक टोक असणारी पानं असतात आणि खूप छान पद्धतीनं वाऱ्याला की ते हलतात आणि म्हणून शिवशोभ असं म्हणलं जातं. इव्हन तुम्हाला जर आठवत असेल बरं का, तर 3री 4थी का 5वीच्या पुस्तकामध्ये मराठी ज्यांचं हायर मीडियम होतं त्यांना कविता होती आणि त्याच्यामध्ये ते आदिवासी लोक किंवा कष्टकरी लोक जे आहेत तर त्यांचे पाय कसे असतात तर शिवसवाच्या लाकडासारखे, म्हणजे वरून दिसायला काळपट आहेत पण आतून खूप स्ट्रॉंग आहेत अशा अर्थाने ते वापरलं जातं. आणि म्हणून शिवशोभ जो आहे ना तो धातू चांगले करणं या दृष्टीने महत्वाचा, कारण की पृथ्वी महाभूतात्मक आहे म्हणून. शरीरम पृथ्वी अस्मादिकम पृथ्वी लोके असं म्हटलेलं आहे तर्कसंग्रहामध्ये. तत्र गंधवती पृथ्वी सात विविधा नित्या अनित्याच नित्या परमाणु रूपा अनित्या कार्यरूपा पुनस्ते विधा विषयेंद्रिय सत्व भेदात विषयम मृत पाषाणादी असं म्हणलं, म्हणजे मृदा ज्याला म्हणतो, माती, पाषाण हे सगळे जे आहेत ना ते पृथ्वी महाभूताचे विषय आहेत. आणि शरीर कुठलं तर शरीर हे अस्मदादीला म्हणजे माणसाचं किंवा पृथ्वी तलावरती जी जी जीवसृष्टी आहे तर ते शरीर पृथ्वी महाभूत प्रधान असं आहे. आणि म्हणून हे पृथ्वी महाभूत प्रधान शरीर टिकवायचं असेल तर शरीराची पृथ्वी आणि म्हणूनच जुन्या भाषेमध्ये शरीराची माती चांगली आहे असं म्हटलं जायचं. माती ह्याचा अर्थ माती तिथे कुठे नाहीये, पण माती याचा अर्थ पृथ्वी महाभूत या अर्थाने आलाय. तर ही पृथ्वी महाभूत उत्तम करावं ह्यासाठी ह्या शिवशोभाचा खूप चांगला उपयोग ह्या गणामध्ये किंवा इव्हन आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा दिसत असतो. त्याच्यानंतर हे काय करतं मुष्ककादिकण तर गुल्म, मेह, अश्मरी, पांडू, मेद, अर्श, कफ, शुक्र, जित एवढ्या सगळ्यांनाच नाश करणार आहे. आता आपण द्रव्य जराशी त्याची बघूयात कशी कशी आहेत. तर मोरवेल त्याची वेल असते तुम्ही बघितलेली असेल तर. त्याच्यानंतर निवडुंग म्हणजे जे विकृत पित्ताचं विरेचन करणार आहे निवडुंग, बरोबर, कारण विरेचन करणारा आहे निवडुंग. आणि विरेचनामधनं काय निघून जातं तर विकृत पित्त निघून जातं. म्हणजेच विकृत पित्त शरीरातनं निघून गेलं की धातुपाक जो आहे ना शरीरातला तो कमी व्हायला मदत होत असते. आणि धातुपाक कमी झाला की धातूंचं सारत्व वाढणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पित्ताचं विरेचन होणं ही गोष्ट जास्त योग्य राहते. त्याच्यानंतर वरा, त्रिफळा. त्रिफळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उत्तम रसायन आहे आणि म्हणून त्रिफळा या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर द्विपी म्हणजे चित्र. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अग्नी शरीरातला चांगला असल्याशिवाय शरीर टिकणार नाही, म्हणून शांतेग्नो म्रियते चिरम जीवती अनामयः असं म्हटलेलं आहे. अग्नी शांत झाला तर म्रियते आणि चिरम जीवती कधी तर अनामयः, जर तो चांगला असेल ना तर निरोगी आणि दीर्घायुष्य ह्या पद्धतीचं मिळत असतं. आणि म्हणून अग्नी उत्तम राखावा या दृष्टीने आपण बघतो की मुष्ककादी गणामध्ये द्विपी म्हणजे चित्रक आलेलं आहे. त्याच्यानंतर पलाश, पळसाची जी फुलं असतात ना ती सुद्धा केशरी रंगाची अतिशय सुंदर येतात ह्याच्यामध्ये वसंत ऋतू चालू झाल्यानंतर. म्हणजे जिथे पळसाची झाडं असतात ना तर त्याच्या रस्त्यावरती अक्षरशः पायघड्या घातल्यासारखं अतिशय सुंदर दिसतं. आणि हा पलाश जो आहे ना त्याचं पानं रोमश असतात आणि पलाश जो आहे तर त्याचा फार मोठा वृक्ष होतो असं नाहीये, परंतु पलाश जो आहे तो उत्तम पित्त शमन करणार आहे हे पण महत्वाचं. त्याच्यानंतर अर्जुन, अर्जुनामधून चुना काढला जातो, नॅचरल किंवा क्रूड चुना ज्याला आपण म्हणतो तसा. आणि त्याच्याच मुळे अर्जुन जो आहे ना तर तो ही पृथ्वी महाभूताचं म्हणून महत्वाचं द्रव्य आणि म्हणून शरीर टिकवण्याच्या दृष्टीने म्हणून सुद्धा हे पृथ्वी महाभूतात्मक उपयोगी पडतं. त्याच्यानंतर शिवशोभाबद्दल तर मी सांगितलंच तुम्हाला. मग आता हे सगळे काय करत आहेत, आता इथे जर बघितलं तर अग्नी उत्तम करणारा ओव्हरऑल मुष्ककादी गण आहे. त्याच्यानंतर पित्त विरेचन करणारा किंवा पित्त शमन करणारा असा आहे आणि पृथ्वी महाभूत ताकदवान करणारा असा हा गण आहे. मग हा काय करतोय तर गुल्माला नष्ट करतो. आता गुल्मासारखे जे व्याधी आहेत ना ते विशेष करून वातकफज संप्रात्यांमधून उत्पन्न होत असतात, परंतु हे होत असताना अग्नी जर का कमी पडला तर गुल्माचा जो प्रमाण किंवा प्रभाव जो आहे ना तर तो चांगला शरीरावरती जाणवायला लागतो. म्हणून आपण प्रत्येक पेशंटला जिथे जिथे स्पेस ऑक्युपाईंग लिजन्स असतात, गाठी असतात, अशा प्रत्येक पेशंटला आपण विचारतो भूक लागते की नाही. भूक लागणं हा खूप महत्वाचा भाग आहे, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि भूक जर चांगली लागत असेल ना तर आरोग्य चांगलं असतं. आणि त्याचसाठी म्हणून गुल्माचा नाश करण्यासाठी अग्नी उत्तम राखणं यासाठी ह्याच्यातला चित्रक आहे ना तो महत्वाचा. अर्थात मुनिरेव तत्र जानन्ति द्रव्य संयोगजम फलम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा द्रव्याचा संयोग किंवा एखादा गण सांगितला जातो ना तर संपूर्ण गण किंवा गण ॲज अ होल असं म्हणून त्याचा विचार आपण करायला पाहिजे.
ज्या ज्या वेळेला आपण गणातल्या एकेका द्रव्याचा विचार करतो ना, तर तो एकेका द्रव्याचा आहे, त्याच्या सोबत जाऊन त्याचा काय इम्पॅक्ट येणार आहे हा विचार जास्त महत्वाचा. तर यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग असा येतो की मुष्कक स्नुक वराद्वीपी पलाश धव शिंशपाहा. आता हे सगळं करत असताना गुल्माचा नाश करतोय, त्याच्यानंतर मेहाचा प्रमेहाचा नाश करतोय. आता प्रमेह काय आहे आधी तर लाईफस्टाईल डिसऑर्डर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण प्रमेहामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं तर धातुपाक ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रमेहाच्या मध्ये अनेक व्याधी उत्पन्न झालेले दिसतात, त्याचे उपद्रव सुद्धा खूप मोठे आहेत आणि हे उपद्रव होऊ नयेत त्याच्यासाठी शरीराची माती म्हणजे पृथ्वी महाभूत चांगलं असावं, म्हणून हा संपूर्ण मुष्कक आदी गण आहे ना त्याचा परिणाम आपल्याला चांगला त्याच्यामध्ये दिसतो. त्याच्यानंतर अश्मरीवरती पण हे काम करते. आता अश्मरी म्हणत असताना पृथ्वी महाभूतामुळे किंवा पार्थिवत्व मूत्राचं वाढल्यानंतर अश्मरी बनते. मग ही अश्मरी बनत असताना परत तिथे पृथ्वी महाभूताची औषधं कशी काम करतील तर भेदनासाठी म्हणून उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरेचन किंवा पित्त विकृती नष्ट करण्याच्या दृष्टीने म्हणून ही उपयोग होतो. आता अश्मरी म्हणत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं की जे कफज ग्रहणीचे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये लक्षणात्मक म्हणून अश्मरी येत असते. म्हणून कफज ग्रहणी म्हणजे जिथे जिथे अग्नी विकृती आहे अशा ठिकाणच्या व्याधीमध्ये त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या आरशामध्ये याच्यात आपल्याला उपयोग झालेला दिसतो मुष्ककारी गणाचा. सो गुल्म, मेह, अश्मरी याच्यानंतर पांडू. पांडू म्हणत असताना आपल्याला हिमोग्लोबिन कमी असं लगेच डोळ्यासमोर येतं, परंतु पांडूची संप्राप्ती जी आहे त्याच्यामध्ये पित्तप्रधाना कुपिता यथोक्तैर कोपनैर्मलाहा म्हणजे संप्राप्तीकडून सुरुवात झाली पित्तप्रधान विकृती पित्ताची आणि त्याच्यानंतर तत्र अनिलेन बलिना क्षिप्तम पित्तम हृदय स्थितम धमनिर्दश संप्राप्य म्हणजे रसामध्ये पित्ताची विकृती येऊन हृदयाच्या ठिकाणी मग पित्त विकृतीसारखी लक्षणं दिसतात आणि म्हणून रंगामध्ये पांडुत्व येणं आणि पित्तत्व येणं म्हणजे पांडूच्या नंतर कामलाहा उपद्रव स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून रसाचा आणि रक्ताचा ह्या दोघांचा विचार पांडूच्या ठिकाणी आपल्याला करायला लागतो. मग आता रसधातूचा जेव्हा विचार करतोय ना तर विशेष करून आपमहाभूत प्रधान असा रसधातू आहे आणि मुष्ककादी गण जो आहे तो आपण बघतोय की तो विशेषत्वाने पित्त विरेचन करणारा आहे. आणि मग पित्त विरेचन जे आहे ते रसातलं पित्त विकृती जी नष्ट झाली तर पांडूची संप्राप्ती पुढे होणारच नाही, कारण पांडूच्या संप्राप्तीमध्ये पित्त प्रधाना कुपिता यथोक्तैर कोपनिर्मलाहा असं म्हटलेलं आहे. बरोबर. सो पित्त प्रधानत्व दोषांचं जाणं किंवा पित्त शमन होणं ह्या गोष्टींच्या दृष्टीने हा मुष्ककादी गण आहे तो महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर गुल्म, मेह, अश्मरी, पांडू, त्याच्यानंतर मेदोरोग. आता मेदोरोगाचं वेगळं वर्णन करायची गरज नाहीये, प्रमेह म्हटल्यानंतर प्रमेह
अर्श अतिसार ग्रहणी या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांच्या निदानभूत अशा सांगितलेल्या आहेत. आणि आपण बघितलं की ग्रहणीतनं अश्मरी होते, तर त्याचप्रमाणे अर्श अतिसार ग्रहणी हे तिन्ही एकत्र असल्यामुळं बऱ्याच वेळेस त्याच्या फलश्रुतीमध्ये सुद्धा अर्श अतिसार ग्रहणी ह्या गोष्टी एकत्रित आपल्याला सापडत असतात. तर ह्याच्यामध्ये गुल्म मेह अश्मरी पांडू मेद अर्श आणि कफ आणि शुक्राचा नाश करणार आहे. आता आपण सध्या विचार केला की कफज ग्रहणीच्या दृष्टीने आपण विचार केला, बरोबर. आणि कफज ग्रहणी म्हणत असताना इथे कफजित असं आलेलंच आहे, म्हणजे कफ कमी करणारा किंवा कफ विकृती दूर करणारा अशा अर्थाने हा मुष्ककादी गण काम करतो. आता कफ विकृतीचा आणि पृथ्वी महाभूताचा कसा संबंध आहे तेवढं एक सांगावंसं वाटतं मला इथे, की कफ म्हणजे काय, तर केन फलती इति कफहा, बरोबर. म्हणजे जो पाण्याने फलतो किंवा आप महाभूताने जो वाढतो त्याला कफ असं म्हटलेलं आहे. पण कफाचं जे संहनन जे आहे ना पृथ्वी आणि आपाने झालेलं आहे. पण आपाची जर तिथे विकृती आली, म्हणजे पृथ्वी महाभूत आहेच आहे तिथे, परंतु आप महाभूताच्या मुळे किंवा क्लेदामुळे विकृती आली, तर अशा वेळेला काय होतं, तर पृथ्वी महाभूत आहे ना, तर त्याचं स्थैर्य तेवढं राहत नाही आणि तो कफ म्हणजे ती विकृती आप महाभूतातनं येणारी विकृती दूर करण्याच्या दृष्टीने म्हणून हा मुष्ककादी गण महत्वाचा राहतो. मग आता पृथ्वी महाभूत आणि वात आणि कफ यांचा आपण वात आणि सॉरी पृथ्वी महाभूत आणि कफाचा आणि पृथ्वी महाभूत आणि आपाचा असा जेव्हा आपण विचार करतो ना, तर ज्या वेळेला लयाची अवस्था सांगितलेली आहे, म्हणजे एकमेकांचा कसा ग्रास घेतला जातो, तर आकाश जो आहे ना तो तयार होत असताना त्याची उत्पत्ती कशी आहे, तर सूक्ष्माकडून स्थूलाकडे, बरोबर. आणि लय होत असताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे. जे लय होत असताना पृथ्वी जी आहे ना ती आपामध्ये विलीन होते, आप तेजामध्ये, तेज जे आहे ते वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये विलीन होतं. म्हणजेच काय, तर पृथ्वी जर का आपामध्ये विलीन होते ना, तर आप हे पृथ्वीचा ग्रास घेतं किंवा आप हे पृथ्वीला संपवू शकतं. आणि म्हणून शरीराचं स्थैर्य जे पृथ्वी महाभूतावर अवलंबून आहे त्या दृष्टीने हा मुष्ककादी गण खूप महत्वाचा राहतो. आणखीन एक महत्वाचा भाग याच्या ठिकाणी असा आहे की शुक्रजित म्हणजे शुक्रातले दोष घालवणारा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जिथे जिथे आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा हेरिडिटरी डिसीजेस आहेत, इथे आता आपण बघतो की मेह पण आलाय, म्हणजे प्रमेहाचा पण हेरिडिटरी डिसीजेसशी संबंध येतो आणि म्हणून प्रमेह असताना शुक्रजित असं म्हटलंय. हा भाग महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. मग जिथे जिथे ज्युवेनाईल डायबेटीसचे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण हा मुष्ककादी गण नक्की वापरू शकत असतो. विशेष करून ज्युवेनाईल डायबेटीस असताना ज्या वेळेला ते कपल कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, आयदर कुणाला तरी ज्युवेनाईल डायबेटीस आहे, मदर किंवा फादरला, आणि ते आता कन्सीव्ह करणार आहे, तर इन दॅट मोमेंट ऑफ टाइम 3 महिने मुष्ककादी गण देऊन मग नंतर जर कन्सीव्ह करायला सांगितलं, तर शुक्रातला बीजदोष जो विशेष करून मेहासाठी कारणीभूत आहे तो घालवण्यासाठी म्हणून सुद्धा मुष्ककादी गण काम करत असायला हवा. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या पेशंट्स मध्ये बऱ्याच वेळेला आपल्या दवाखान्यांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे लोक विचारायला येतात की असा असा प्रॉब्लेम आहे आणि आयुर्वेदिक पद्धतीनं पंचकर्म करून शोधन करून मग कन्सीव्ह करायचं आहे. मग तिथे कसं आहे की पंचकर्म विशुद्ध शरीरस्य म्हटलं त्याप्रमाणे सर्व शोधन पंचकर्म करून घेऊन आणि मग त्यानंतर मुष्ककादी गण वापरून मग जर का कन्सीव्ह करायला दिलं तर नेक्स्ट जनरेशन मध्ये हे डायबेटीस जाण्याची शक्यता जी आहे ना ती खूप कमी होऊ शकते. सो ह्या दृष्टीने हा गण जो आहे ना तर तो फारसा आपल्याला यूज मध्ये नसला ना तरी सुद्धा हा महत्वाचा आहे आणि त्यामुळे यूज मध्ये आणायला हवा असं एक मला वाटतं. त्यानंतरचा जो गण आहे त्याच्यामध्ये वत्सक मूर्वा भारंगी कटुका मरीचम गुणप्रियाच गंडीरम एला पाठा जाजी कटवंग फलाज मोद सिद्धार्थ वचाहा. याला वत्सकादी गण असे म्हटलंय. वत्सक म्हणजे कुटच किंवा कुडा ज्याला आपण म्हणतो. सो वत्सक कुडा, मूर्वा परत मूर्वेल, भारंगी म्हणजे भारंग मूळ जे आपण वापरतो ते, कटुका म्हणजे कुटकी, त्याच्यानंतर मरीच मिरी, गुणप्रिया, गुणप्रिया म्हणजे अतिविष बर का. अतिविषाचे कंद असतात छोटे छोटे आणि बालचातुर्भद्रातलं हे एक महत्वाचं औषध आहे अतिविष. आणि अतिविषेचा जेव्हा विचार करतो ना तर अतिविषेला कीड पटकन लागते बर का आणि अतिशय महाग असणारे हे कंद असतात परंतु उपविषांमध्ये आलेले आहेत म्हणून शोधन करून वापरणं किंवा योग्य प्रमाणामध्ये वापरणं हा भाग अतिविषेच्या बाबतीमध्ये महत्वाचा. त्याच्यानंतर गुणप्रियाच्या गंडीर, गंडीर म्हणजे परत त्रिधारी निवडुंग. मग अशी स्नुक किंवा स्नुही हे पर्याय आपण त्याचे बघितलेले होते राईट.
त्याच्यानंतर एला, एला म्हणजे वेलची, पाठा पहाडमूळ, अजाजी जिरे, जिरे म्हणजे क्युमिन सीड्स. बऱ्याच वेळेला क्युमिन सीड्स म्हटल्यानंतर जिरे आणि ओवा हे दोन्ही घेतले जातात. अजाजी म्हणजे जिरे. त्याच्यानंतर कटवंग, कटवंग म्हणजे कटफल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषांतरामध्ये कटवंगचं भाषांतर टेंटू असं केलेलं आहे. त्याच्यानंतर फल, फल म्हणजे मदन फळ. त्याच्यानंतर अजमोदा, फलाजमोद असा शब्द आहे, तर आजमोदा असा शब्द आहे तो. अजमोदा म्हणजे पुन्हा अजवायन किंवा आपण ओवा म्हणतो तो. सिद्धार्थ, सिद्धार्थ म्हणजे मोहरी आणि वचा. आता हा वत्सक मुर्वा भांगी कटुका मरीचम गुणप्रियाच गंडीरम एला पाठा जाजी कटवंग फलाजमोद सिद्धार्थ वचाः जीरक हिंगू विडंगम पशुगंधा पंचकोलकम हंती. इथपर्यंत हा गण आहे संपूर्ण. आता जीरक, पुन्हा एकदा जिरं आलंय, मग दोनदा कशाला आलं असेल जिरं, तर इथे जिरं आणि शहाजिरं या अर्थाने ते घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हिंगू, हिंगू म्हणजे हिंग. त्याच्यानंतर विडंग, वावडिंग. पशुगंधा, पशुगंधा आहे ना, तर इथे मराठीमध्ये भाषांतर त्यांनी रान तुळस असं केलेलं आहे. आणि पंचकोल, पंचकोल म्हणजे काय, तर सुंठ मिरे पिंपळी पिंपळमूळ चव्य चित्रक सुंठ, राईट. सो ह्याला आपण पंचकोल असं म्हणतो. तर आता हे काय हंती, हा संपूर्ण जो वत्सकादी गण सांगितलाय तो काय करतोय, तर चलमेद, चल कफ मेद पीनस गुल्म ज्वर शूल दुर्नामना. एका श्लोकामध्ये सांगितलंय, पण खूप महत्वाचा असा हा गण आहे. आता ह्या गणाचा आपण संपूर्ण जर का डिझाईन बघितलं की कसं आहे, तर कुटज मोठ्या आतड्यावर जाणार आहे. भारंगी जी आहे ना, तर ती विषग्न म्हणून उत्तम काम करते. कुटकी पित्त विरेचन करणार आहे आणि कुटकी जी आहे ना, तर ती विशेषत्वाने यकृतावरती जाणारी आहे. मरीच अग्नीवरती जाणार आहे. त्याच्यानंतर आपण त्रिधारी निवडुंग गंडीर बघितलं. हे सगळं होत असताना जसं बॅलन्सिंग केलं जातं ना, तर त्याच्यामध्ये मरीचेचा त्रास होऊ नये या दृष्टीने एला पण तिथे आलेली आहे. पाठा मोठ्या आतड्यावरती विशेष करून जाणार आहे. त्याच्यानंतर अजाजी म्हणजे ओवा, जिरे आणि शहाजिरे हे पुन्हा सगळे जे आहेत ना, तर छोटे म्हणजे ज्याला आपण ऑइल सीड्स म्हणतो अशा पद्धतीच्या त्या आहेत, की जे विशेष करून शरीरामध्ये रिज्युव्हेनेशन करण्यासाठी उपयुक्त असतात किंवा शरीराला टिकवून ठेवणं किंवा सुगंधी द्रव्य आहेत ही, त्यामुळे टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्व असतं. त्याच्यानंतर ओवा सांगितलं आणि सिद्धार्थक मोहरी म्हणजे कृमिघ्नत्व सुद्धा ह्या गणामध्ये आलेलं आहे. जे मोहरी आहे, वत्सक कुटज आहे की जे स्वतः कृमिघ्न आहे. त्याच्यानंतर पंचकोल आलेला आहे आणि पंचकोल म्हणत असताना पुन्हा त्याचं जे गामित्व आहे ते अग्नीकडे आहे. त्याच्यामुळे उत्तम पद्धतीने अग्नी वाढवणारा असा हा संपूर्ण वत्सकादी गण आहे. आणि ह्या वत्सकादी गणाचं काम काय आहे, तर चल कफ मेद पीनस गुल्म ज्वर शूल दुर्नामना हंती असं वरती पंचकोलकम हंती. आता हंती म्हणत असताना हा हंती जो आहे ना वरचा, तो खालच्या सगळ्या लाईनला जोडून घ्यायचा आहे. नॉट दॅट की पंचकोलकम हंती, पंचकोलाला नाही मारत आहे तो, हे सगळे मिळून कोणाला मारतात, तर चलमेद कफ पीनस वगैरे जे काही म्हटलेले त्याप्रमाणे. मग आता चल म्हणजे काय, तर वात, कफ, कफ म्हणजे वातकफज संप्राप्ती हा कमी करणार आहे. आता जिथे जिथे वातकफज संप्राप्ती येते ना, कफवाताभ्याम ग्रंथी सन्निभम असं पुढे पहिल्या शरीराच्या अध्यायामध्ये आलेलं आहे. शुक्रदोष जे वेगवेगळे सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा, त्याच्यामुळे सगळं ओव्हरऑल जेव्हा जेव्हा आपण बघतो ना, तर कफवाताची संप्राप्ती असते ना त्याच्यामध्ये ग्रंथी बनण्याची अशी टेंडन्सी जास्त करून असते. म्हणून कफ कमी करणार आहे, वात कमी करणार आहे. तर इथे सुद्धा विशेषत्वाने ज्या ज्या वेळेला मोठ्या आतड्याच्या संदर्भामध्ये गाठी बनण्याची जी प्रोसिजर आहे ना, तर ती कमी करणं ह्या दृष्टीने ह्या गणाचा आपल्याला वापर किंवा उपयोग बघायला पाहिजे. मग सीए कोलॉन किंवा सीए रेक्टम असे जे पेशंट्स आहेत ना, त्या पेशंट्स मध्ये आपल्याला हा गण संपूर्ण वापरता येत असतो. आता हे सीए जेव्हा जेव्हा होण्याचं कारण असतं ना, त्याच्यामध्ये एक कॉमन कारण सगळीकडे सापडतं की कंटिन्युअस इरिटेशन किंवा जास्त दिवस इन्फ्लमेशन शरीरामध्ये खूप ठिकाणी एखाद्या ठिकाणी राहणं याला किंवा कंटिन्युटी ऑफ इरिटेशन असं म्हटलं जातं. मग तिथे सेल्युलर लेवलवरती चेंजेस होतात आणि मग जे ग्रहणीचे पेशंट असतात
तर तो काही गृहिणीचा पेशंट महिना 2-3 महिन्यात बरा होत नसतो ना, त्याला बरेच दिवस बरीच वर्ष मेहनत घेऊन बरा करावा लागत असतो. मग हे जर काही इरिटेशन, म्युकोझल इरिटेशन जर शरीरामध्ये राहिलं तर त्याच्यातनं ह्या गोष्टी उत्पन्न होण्याची शक्यता असते गुल्मासारख्या. आणि म्हणून गुल्म आणि दुर्नामनहा म्हणजे पुन्हा अर्श, गुल्म अर्श अतिसार ग्रहणी हे पुन्हा एकत्र येतात नेहमी फलश्रुतीमध्ये. तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग इथे पीनस असा आहे. पीनस म्हणजे ज्याला दुष्ट प्रतिशय किंवा वारंवार सर्दी होणं किंवा आजकालच्या भाषेमध्ये ज्याला आपण सायनोसायटिस म्हणू शकतो, अशाला आपण पीनस म्हणतो. मग आता हा पीनस जो आहे ना, त्याचा सुद्धा एक महत्वाचा भाग आपण बघतो की प्रतिशय कशा कशामुळे होतो. तर हे बघत असताना आपल्याला अवष्टंभ पुरुषस्य मूत्रस्य क्लेदवाहनम ही कार्य वगैरे आपण बघतो. आणि ज्या वेळेला मलप्रवृत्तीच्या संदर्भामध्ये पुरुषाचा अवष्टंभ होतो त्यावेळेला प्रतिशाय शिरोरुजहा असं सुद्धा म्हटलेलं आहे, बरोबर. सो त्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला जिथे जिथे आपल्याला हे पुरुषाच्या संदर्भामध्ये अवष्टंभ झाल्यामुळं मग 2 पद्धतीचा अवष्टंभ की ज्याला आपण हार्ड स्टूल्स म्हणतो असं, किंवा ग्रहणीसारखी संप्राप्ती की ज्याच्यामध्ये स्टिकी मोशनला आहे आणि पुन्हा पुन्हा स्टिक मोशनला होते, हे सुद्धा अवष्टंभाच्या संदर्भामध्ये धरायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं ग्रहणीच्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये प्रतिशय किंवा सायनस ही लक्षणं दिसतात. आणि म्हणूनच हे सायनोसायटिस किंवा हे लक्षण कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून आपल्याला हा भाग महत्वाचा राहतो की मोत्सकादी गण आपल्याला तिथे वापरता येत असतो. चल कफ आणि मेद, विकृत मेद दूर करणार आहे. मेद जो आहे ना, तर तो रसा कसं आहे ना, खलेकपत, केदारकुल्य आणि क्षीरदधी न्याय हे तिन्ही एकाच वेळेला आपल्या शरीरामध्ये चालू असतात. उपस्नेह न्यायाने सुद्धा पोषण होत असतं, हे सर्व बरोबर आहे. आणि हे घडत असताना खलेकोपत न्यायामध्ये कसं आहे ना की जसं ते पक्षी दाणा उचलतो आणि डायरेक्ट झाडावर जाऊन बसतो, हे त्याचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे खले आणि कपोत म्हणजे कबूतर, खले म्हणजे खळ, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सगळी धान्य राशी ठेवली जायची आणि ती जी धान्य राशी ना त्याला ते एका विशिष्ट पद्धतीनं गोल पद्धतीनं फिरवलं जायचं, त्याच्यावरनं बैल म्हणजे चाक फिरत असताना त्याची जो धान्य आहे ना तर तो सेपरेशन होणं ह्या गोष्टी केल्या जायच्या. त्याला खळ म्हणायचे. त्या अन्नधान्य जिथे ज्वारी बाजरी गहू बनवले जातात, मग हे घेण्यासाठी म्हणून कबूतर यायचे आणि मग तिथनं कबूतर आल्यानंतर ते धान्य उचलून डिरेक्टली झाडावर जाऊन बसणं, म्हणजे डिरेक्टली ते पिकअप करणं या अर्थाने ते आलेलं आहे. मग हा जो पिकअप आहे ना, तर ते विशिष्ट धातू जे आहेत ना तर ती विशिष्ट गोष्टी पिकअप करत असतात. म्हणजे आता समजा दूध प्यायला आहे तर सध्या शुक्रकरा हा पयहा असं म्हटलंय. तर दूध रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या पद्धतीनं पोषण देणारच आहे. जसं केदारकुल्य न्याय तसा. परंतु रसाचं किंवा गो रस ज्याला म्हणतो किंवा दुधाचं गामित्व विशेष करून कशाकडे आहे, तर रसाकडे आहे आणि शुक्राकडे आहे, बरोबर. आणि म्हणून पिकअप किंवा खलेकोपत न्यायानुसार दूध घेतल्यानंतर पहिलं जे पोषण होणार आहे ना ते रसाचं आणि शुक्राचं, असे 2 पोषण होणार आहेत. आणि मग एका बाजूने केदारकुल्य न्यायानुसार बाकीचे सगळे जे धातू आहेत ते पण परिपुष्ट होणार आहेत. तर त्या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो ना त्यावेळेला जसं रसाचं संघटन आहे ना तर तसंच मेदाचं पण संघटन आहे काही प्रमाणामध्ये. आणि त्याच्यामुळं रसाकडनं जो स्नेह आहे ना तो डिरेक्टली मेदाचं पोषण करतो, असं सुश्रुतामध्ये सूत्र आलेलं आहे. सूत्रस्थानामध्येच आहे. तुम्ही जर सुश्रुत वाचला असेल तर एकदा बघून घ्या की रसातला जो स्नेह आहे तर तो डिरेक्टली मेदाचं पोषण करतो. आणि म्हणून रसाचे व्याधी आणि मेदाचे व्याधी हे गो हँड इन हँड, हे बऱ्याचदा आपल्याला दिसतात. ओके. सो इथे सुद्धा बघा की चल कफ मेद पीनस, कफाचे व्याधी म्हणत असताना रसोपिश्लेष्मवत असं म्हटलंय आणि म्हणून रसाचे आणि मेदाचे व्याधी हे आपल्याला एकत्रितरित्या दिसतात. पीनस गुल्माबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर दुर्नामन म्हणजे अर्शाबद्दल पण सांगितलं मी. आणि आता उरलेले जे 2 आहेत म्हणजे ज्वर आणि शूल. ज्वर आणि शूल असं म्हणत असताना शूल म्हटल्यानंतर आयुर्वेदामध्ये नुसता शूल म्हटलं की नेहमी उदरशूल हे गृहीत आहे. हे विशेष करून हा गण जो आहे ना तर तो पोटाकडे जाणारा किंवा उदरशूल नष्ट करणारा असा आहे. आणि म्हणून कफजग्रहणीचे पेशंट, अमिबियासिसचे पेशंट, IBSचे पेशंट किंवा इरिटेबल बावेल सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो ते पेशंट किंवा भयशोकज अतिसाराचे पेशंट
किंवा काही टेन्शन आलं, हे झालं की पोट बिघडणारे पेशंट किंवा सायकोसोमॅटिक असणारे पेशंट, नेहमी पोट दुखणारे पेशंट, ह्या सगळ्यांमध्ये ह्या वत्सगादी गणाचा आपल्याला उपयोग झालेला दिसतो. आणि एक मुद्दा फक्त आता इथला राहिला तो म्हणजे ज्वर. आता ज्वराचा आणि वत्सगादी गणाचा काय संबंध आहे, तर पोट बिघडून किंवा अग्नी विकृतीमुळे जिथे जिथे ताप येतो ना, तर त्या सगळ्या तापांवरती हा वत्सगादी गण काम करणार आहे. आता सीएचे जे पेशंट असतात, विशेष करून सीए रेक्टम किंवा सीए सिकमचे किंवा सीए कोलॉनचे जे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा ताप येणं किंवा इव्हनिंग राईज टेम्परेचर असणं किंवा अनेक दिवस थोडासा ताप आल्यासारखं वाटणं, हे लक्षण दिसतं. आणि मग त्याच्यानंतर ही निदानं होतात की वेगवेगळी कारणं आपण बघण्यासाठी सोनोग्राफी केली की मग त्याच्यामध्ये अरे स्पेस ऑक्युपाईंग लिजन आहे, मग आता सीटी करा, असं होतं आणि मग आपल्याला ते सापडतं. आणि म्हणून ज्वर जो आहे ना, हा इथला ज्वर म्हणजे प्रत्यक्ष व्यक्त होणारा ज्वर असं म्हणण्यापेक्षा सुद्धा जो अव्यक्त ज्वर किंवा ज्याला आपण धातुगत ज्वर म्हणतो, तो इथे अपेक्षित असावा असं जास्त करून वाटतं. म्हणजे ज्वर म्हटल्यानंतर अंगाला ताप लागला पाहिजे, हाताला, ह्याच्याही पेक्षा जो अंतर्वेगी ज्वर आहे किंवा मन आणि ह्याला संताप जास्ती देणारा आहे, तर असा चिडचिड, त्रागा होणारा, खूप थकवा आणणारा असा जो ज्वर आहे ना, तर तो इथे अपेक्षित आहे. न की वातज, पित्तज, कफज ज्वर जे सांगितलेत ना, असं एक मला वाटतं बरं का. सो हा जो ज्वर आहे तो कारण की वेगळ्या धाटणीचा आलेला आहे. हा पित्तवर्ध म्हणजे पित्ताच्या विकृतीतनं उत्पन्न झालेला ज्वर असा नाही आहे. म्हणजे काय, तर पोट बिघडून आणि कफाची विकृती पोटामध्ये येऊन आणि अग्नी जो आहे त्याला मांदत्व आणून मग तो ज्वर उत्पन्न झालेला आहे. ह्या पद्धतीचा हा ज्वर इथे आपल्याला दिसतो. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वजा जलद देवाभ नागराती विषाभया. एक मिनिट हा. ओके. एकदा परत हा पूर्ण वत्सकादी गण जस्ट वाचून घेऊया आपण. वत्सकम मूर्वा भारंगी कटुका मरीचम गुणप्रियाच गंडीरम एला पाठा जाजी कटवंग फलाज मोद सिद्धार्थ वचाः जीरक हिंगु विडंगम पशुगंधा पोंच कोलकम हंती चल कफ मेद पीनस गुल्मज्वर शूल दुर्नामनः. ओके. सो वत्सकादी गण समजला असेल असं मला वाटतं. त्यानंतर आता वचा जलद देवाभ नागराती विषाभया हरिद्रा द्वय यष्ट्याभ कुलशी कुटचोद्भवाः वचा हरिद्रादि गणौ आमाति सारनाशनौ मेद कफाढ्य पवन स्तन्य दोष निबर्हणौ. आता इथे दोन गण सांगितलेत एकेका ओळीमध्ये. वचा जलद देवाभ नागराती विषाभया हा जो आहे तो वचादी गण, आणि हरिद्राद्वय यष्ट्याभ कलशी कुटजोद्भवाः हा हरिद्रादी गण झाला. आणि ह्या दोघांची फलश्रुती म्हणजे वचादी गण आणि हरिद्रादी गण या दोघांची फलश्रुती खालच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून वचा हरिद्रादी गणौ. आता इथे एचो यवा यावा हा प्रमाण संधी आहे, गणावामती असं आलेलं आहे ना. सो वचा हरिद्रादी गणौ आमाती सारनाशनौ. आता हे द्विवचनामध्ये देवाहा देवौ सारनाशनः सारनाशनौ जे दोघांचं वर्णन करतात. आणि दोघांचं वर्णन कोण दोघं आहेत हे, तर वचादी गण आणि हरिद्रादी गण, म्हणून तो गण म्हणून दोन गण आणि म्हणून देव प्रमाण चालवून वचा हरिद्रादी गणौ याला द्वंद्व समास असं सुद्धा म्हटलं जातं. वचादी तथा हरिद्रादीच वचा हरिद्रादी गण. ओके. आणि मग हे दोन आहेत म्हणून ते द्विवचनामध्ये चालणार. आणि म्हणून वचा हरिद्रादी गणौ आमाती सारनाशनौ. हे वचादी आणि हरिद्रादी गण दोघं काय करतात, तर आमाती साराचा नाश करतात. मेदक कफाढ्य पवनः स्तन्य दोष निबर्हणौ. आता निबर्हणौ हे सुद्धा द्विवचनामध्ये आलेत. हे दोघं काय करतात, तर मेद कमी करतात, कफ कमी करतात. आढ्य पवन, आढ्य पवन ह्याचा दोन अर्थ आहेत ते आपण बघूया. आणि स्तन्य दोष निबर्हणौ स्तन्य दोष घालवणारे असे आहेत. मग आता हा वचादी गण आणि हरिद्रादी गण ह्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत हे आपण बघूया. पहिला वचादी, त्याच्यामध्ये वचा जलद देवाभ नागराती विषाभया. वचा म्हणजे वेखंड. त्याच्यानंतर जलद, जलद याचा अर्थ मुस्ता किंवा भद्रमोथा ज्याला आपण म्हणतो तो. मग असं का आलेलं आहे, तर जलद म्हणजे पाणी जिथे असतं ना त्या ठिकाणी मुस्ता किंवा नागरमोथा वाढतो आणि म्हणून पाणथळ जागेत येतो, म्हणून त्याला जलद असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर देवाभ, देवभ म्हणजे देवदार किंवा सुरदारू. त्याला सुर म्हणजे काय, तर देव
म्हणून देवदार किंवा सुर दारू म्हणजे सुर दारू असं आहे. सुर म्हणजे सुद्धा देव, म्हणून दोघांचे सिनॉनिम आलेले आहेत. आणि हे दोघं किंवा देव कसे असतात तर अमर असतात, आणि म्हणून त्याचं अजून एक सिनॉनिम अमर दारू असं पण येतं. दारू याचा अर्थ काय माहितीये का? खोड, किंवा ज्याला आपण स्टेम म्हणतो किंवा बुंधा ज्याला म्हणतो ते म्हणजे दारू, बरं का. युपाय दारू, बऱ्याच वेळेला ना बरेच शब्द माहिती नसतात म्हणून गडबड होते की दारू कुठनं काढलाय वगैरे. तर वेदांमध्ये सुद्धा युपाय दारू असा शब्द आलाय. युप म्हणजे काय तर स्तंभ. पूर्वीच्या काळामध्ये जे यज्ञ केले जाते तर यज्ञाच्यासाठी एक स्तंभ उभारला जायचा, आणि त्या स्तंभासाठी जो दारू किंवा जे लाकूड वापरलं जायचं, दारू म्हणजे लाकूड किंवा दारू म्हणजे बुंधा, जे बुंधा वापरलं जायचं, जे लाकूड वापरलं जायचं, तर त्याला विशेष करून युपाय दारू असा शब्द वापरला जातो. आणि मग ते बऱ्याच वेळेला औदुंबराचं असायचं. मग हा जो भाग आहे ना, दारू म्हणजे काय तर खोड, म्हणजे देवदारू असं म्हणत असताना देवदाराचं खोड, दारू म्हणजे खोड या अर्थाने. आणि देव याला सिनोनिम काय काय तर सुर आणि अमर, कारण ते अमर आहेत देव म्हणून, म्हणून अमर दारू, सुरदारू, देवदारू हे सगळे शब्द त्यांचेच म्हणजे एकाचे त्याचे सिनोनिम येतात. सो वचा जलद देवाभ, देवाभ देवदार. त्याच्यानंतर नागर. आता नागर म्हणत असताना दोन अर्थाने नागर येतं बरं का. नागर मोठा म्हणून बऱ्याच वेळेला नागर येतं, आणि नागर म्हणजे सुंठ या अर्थाने. शुंठी विश्वाच्या वैश्वंच नागरम विश्वभेषजम असे त्याचे पर्याय आहेत. आपण जेव्हा श्लोक पाठ करतो द्रव्यांचे तर डायरेक्ट शुंठीचे गुणधर्म इथेपासूनच करतो. वरचे 4 एक ओळींचे ना शब्द जे आलेले आहेत तर ते ऑलमोस्ट पर्यायी शब्द ह्या अर्थाने 2-2, 3-3, 4-4 ओळी सांगितलेले आहेत. ते काही आपण करत नाही म्हणून आपल्याला लगेच लक्षात येत नाही. अशा पद्धतीचं जेव्हा पर्यायांमध्ये सांगितलं जातं ना तेव्हा गडबड होते. सो नागर, पण इथे आता आपण भद्रमुस्ता किंवा मुस्ता बघितलाय जलद म्हणून, राईट. सो मग त्यामुळे इथे नागराचा अर्थ आपण सुंठ असा घेणार. त्याच्यानंतर अतिविष, मगाशी अतिविषाबद्दल सांगितलं. अतिविषाचं एक काम करायचं तुम्ही, वनस्पती वाचून काढायची. अतिविष म्हणजे काय, त्याचं उपयुक्तांग काय आहे, त्याचं लॅटिन नेम काय आहे, आणि त्याचे उपयोग काय आहेत, थोडी वेगळी वनस्पती म्हणून. त्याच्यानंतर अभया. अभया म्हणजे हिरडा, जी भय नष्ट करते किंवा जी अभय देते तिला अभया असं म्हटलं. मग आता हे भय कुठलं तर संसाराचं भय किंवा आरोग्याच्या दृष्टीने रोगाचं भय जी नष्ट करते. आता हरितकी जी आहे ती उत्तम रसायन आहे, आणि म्हणूनच तिचं पर्यायी नाव जे आहे ते अभया म्हणजे रोगाचं भय घालवणारी या अर्थाने आलेलं आहे. तर हा वचादी गण आहे पूर्ण. वचा जलद देवाव नागराती विषाभया. त्याच्यानंतर हरिद्रा गण जो, हरिद्रादी गण जो आहे तो हरिद्रा द्वय. द्वय म्हणताना 2 पाहिजेत, राईट. मग हरिद्रा आणि दारू हरिद्रा. दारू हरिद्रा म्हणजे पुन्हा आता दारू म्हणजे काय आपण बघितलं की बुंधा किंवा लाकूड, राईट. मग ज्या लाकडामधनं आपल्याला हळदीसारखा पिवळा रंग मिळतो किंवा ज्याचं लाकूड हळदीसारखं पिवळं आहे त्याला दारू हळद असं म्हटलं जातं. जर का तुम्ही दारू हळदीची झाडं बघितली ना तर त्याचा जो लाकडाचा भाग असतो किंवा बुंध्याचा भाग असतो, स्टेमचा भाग असतो, तो एकदम पिवळा आहे हळदीसारखा, आणि म्हणून तिला जिथे बुंध्यामधनं हळद मिळते तिला असं म्हणून दारू हळद असा शब्द येतो, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हरिद्राद्वय यष्ट्याभ. यष्ट्याभ म्हणजे यष्टी. त्याच्यानंतर कलशी म्हणजे पिठवण किंवा पृष्णीपर्णी. त्याच्यानंतर कुटजोद्भव. हा कुटज, कुटजोद्भव असं म्हणत असताना इंद्रयव म्हणजे कुटजापासून उत्पन्न झालेली बिया ज्या आहेत ना त्याला इंद्रयव असं म्हणतो. सो इंद्रयव. आता हा संपूर्ण जो झाला तो हरिद्रादी गण झाला. आता हे दोन्ही गण मिळून काय काम करतात, वचादी आणि हरिद्रादी हे दोन्ही गण जे आहेत ना तर ते काय काम करतात तर वचा हरिद्रादी गणव आमातिसार नाशनव. आमातिसार नष्ट करतात. आता अतिसाराचे आपण वेगवेगळे प्रकार बघतो. वातज पित्तज कफज हे तर आहेच आहेत, पण अवस्थानुसार वेगळे प्रकार बघत असताना आमातिसार आणि पक्वातिसार असे 2 शब्द वापरले जातात. ज्यामध्ये आमातिसार आहे त्यावेळेला थांबून थांबून पुन्हा पुन्हा आणि साम अशी मलप्रवृत्ती होते, बरोबर. आणि मग अशा वेळेला आम अतिसार असताना ते अतिसार थांबू नये असं म्हटलेलं आहे. कारण काय होतं तर त्यांनी दोष वाढतात आणि ज्वराकडे संप्राप्ती जाते, आणि म्हणून अतिसारामध्ये आमातिसार असताना काय औषधं वापरायला पाहिजे तर हा वचादी गण आणि हरिद्रादी गण हे वापरायला पाहिजे. आणखीन हा काय करतोय तर मेद कफाड्य पवन.
मेद कमी करण्यासाठी हा वचादी आणि हरिद्रादी गण उपयुक्त आहे. मग तिथे अभ्यंतर वापरू शकतो, इव्हन उद्वर्तनासाठी सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर कफ कमी करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर आढ्य पवन. आढ्य म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, श्रीमंत या अर्थाने येतात. पण श्रीमंत वात म्हणजे काय, तर श्रीमंतांना होणारा वातव्याधी, की ज्याला आमवात असं म्हटलं जातं. आमवात जो आहे ना, तो जनरली श्रीमंतांना होतो असं म्हटलं जातं. का, तर बसून राहणं, बसल्यानंतर कामं करणं किंवा बुद्धीची जास्त कामं करणं, ह्या पद्धतीची संप्राप्ती जी आहे किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो ना, ती विशेष करून आमवातासाठी कारणीभूत असते. आणि चुकीची लाईफस्टाईल असणं म्हणजे ब्रेकफास्ट करायचा नंतर आंघोळ करायची किंवा जेवण करायचं नंतर आंघोळ करायची, हे जे आहेत ना, एकदा कधीतरी केलं म्हणून लगेच काही आमवात होणार नाही. परंतु नित्यत्व असेल अशा गोष्टींमध्ये, की चुकीची लाईफस्टाईल असणं, हे जनरली आपण बघतो ना, ते कष्टजीवी लोकांपेक्षा सुद्धा जे आढ्य किंवा श्रीमंत लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये ही लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला जास्त दिसतात. सो त्या दृष्टीने आढ्य पवन. आणि ह्यालाच आढ्य पवनला अजून एक शब्द वापरला जातो, तर ज्याला आपण स्तंभवात किंवा ज्याला उरुस्तंभ म्हणतो, तर तो आढ्य पवन असं सुद्धा म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये पाय अजिबातच हलवता येत नाही आणि त्याच्यामुळं उरुस्तंभ म्हणजे पाय किंवा उरू म्हणजे मांडीचं जे हाड आहे ते हलवूच न शकणं, या अर्थाने आढ्य पवन असं आलेलं आहे. आताच जर का आपण बघितलं ना, तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे जे पेशंट असतात ना, ते या आढ्य पवनामध्ये अंतर्भूत होऊ शकतात. त्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. आणि स्तन्य दोष निबर्हण, स्तन्य दोष घालवण्यासाठी म्हणून उपयुक्त आहेत. मग विशेष करून वातज, पित्तज, कफज स्तन्य दोष असतात हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये जी लॅक्टेटिंग मदर आहे तिच्यासाठी म्हणून हा हरिद्रादी आणि वचादी गण वापरावा, की जेणेकरून म्हणजे दूध प्यायल्यानंतर बाळ रडतंय किंवा पोट फुगतंय किंवा पुन्हा पुन्हा बाळ उलटी करतंय, अशा सगळ्या लक्षणांमध्ये आईला जर औषधं दिली तर स्तन्यदोष नष्ट होतील. आणि मग त्याच्यामुळं काय होईल, स्तन्यदोष नष्ट झाल्यानंतर मग त्या बाळाला योग्य पद्धतीने ते दूध पचेल. याचाच अर्थ ज्याला आता आपण लॅक्टोज इंटॉलरन्स अशा नावाने जे पेशंट आपल्याकडे येतात, की लहान मुलांना दूध पचतच नाहीये, मग ते दूध देऊच नका, मग कुठलं तरी व्हेजिटेबल मिल्क म्हणजे सोया मिल्क वगैरे असं काहीतरी चालू केलं जातं. इन्स्टेड आपण त्याला ॲलर्जी आहे असं लेबल करायच्या ऐवजी दुधामध्ये विकृती आहे हे धरून जर का पाचन औषधं देऊन मग जर ते दूध बाळाला दिलं गेलं. आता कसं आहे, की ज्या वेळेला लॅक्टेटिंग आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग चालू आहे, त्यावेळेला आपण मदरला ही औषधं देऊ शकतो. परंतु समजा बाळ 1 वर्षाच्या पुढे आहे आणि नंतर त्याला दुधाचा त्रास होतोय, तर मग सिद्ध दूध देणं ह्या पद्धतीनं आपण हे करता येऊ शकतं. सो त्यामध्ये आपल्याला ही हरिद्रादी गण आणि वचादी गण जो आहे, तर तो स्तन्य दोष घालवण्याच्या दृष्टीने म्हणून उत्तम पद्धतीने आपल्याला उपयोग करून त्याचा घेता येऊ शकतो. त्याच्या पुढचा एक श्लोक आपण वाचूया आणि थांबूया. प्रियंक पुष्पांजन युग्म पद्मा पद्माद्रजो योजनवल्यनन्ता मानद्रुमो मोचरसः समंगा पुन्नागशीतं मदनीय हेतुः. ठीक आहे, शंका असतील तर काही घेऊया एक 5 मिनिटं आणि त्यानंतर स्मृतीसागर रस आक्षेपाच्या रुग्णांमध्ये देताना कोणती काळजी घ्यावी, कोणता दोष प्रधान असताना देऊ शकतो. स्मृतीसागर रस आहे ना, एकतर आपण ज्या वेळेला रसौषधींचा विचार करतो तर त्यावेळेला त्याचा डोस महत्वाचा आहे. तर वय किती आहे बेबीचं त्यानुसार मी ह्या गोष्टी ठरवायला पाहिजे. आक्षेपकाची औषधं देत असताना काळजी वेगळी त्याची घ्यावी असं म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन असणं वगैरे असं काही नाही आहे, परंतु त्याचा डोस महत्वाचा. स्मृतीसागर रस 1-1 गोळी 3 वेळेला वगैरे असं करून देण्याच्या ऐवजी इतर औषधांमध्ये म्हणजे जसं कल्याण कावलेह आहे किंवा महापैशाचिक योग आहे, त्याच्यामध्ये 10 गोळ्या 20 गोळ्या महिन्याला कुटून मग त्या मिक्स करून त्या पद्धतीनं वापरणं असं जर दिलं गेलं ना, तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो असं दिसतं ओव्हरऑल. ओके, युट्यूबवर असाल तर तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता, तुमची जे काही क्वेश्चन्स असतील त्याची उत्तरं देता येतील. ओके, हा एक प्रश्न असा विचारला की हे वेगवेगळे गण सांगितलेले आहेत पण त्यातले काही वनस्पती मिळत नाहीत, अशा वेळेला काय करावं. 2 गोष्टी आपल्याला करता येत असतं, की ज्या वेळेला हे गण सापडत नाहीत किंवा सगळीच्या सगळी औषधं मिळत नाहीत, मग त्यावेळेला त्याचे जे पर्यायी द्रव्य आहेत ना, तर ती आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे ह्याच्याऐवजी हे वापरा, त्याच्याऐवजी ते वापरा, असा अख्खा पर्यायी द्रव्यांचा भावप्रकाशामध्ये एखादा अध्यायच आहे, तर तो आपण बघायला हवा. त्याच्यानुसार ती पर्यायी द्रव्य वापरायची.
आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जर का 10 पैकी 9 वनस्पती मिळत असेल तर 9 वापरून सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग त्या पद्धतीने घेता येत असतो. सो दोन्ही पद्धतीने याचा विचार करायला हवा. नेझल कंजेशन मध्ये काय द्यावे? ओके, वय किती हे परत महत्वाचं. अगदी लहान बाळ असतात बऱ्याच वेळेला की ज्यांच्यामध्ये नेझल कंजेशन असतं. मग त्याच्यामध्ये रात्री झोपल्यानंतर एकदम चिडल्यासारखी मुलं रडायला लागतात आणि मग उठून बसतात आणि मग छोटी मुलं जी असतात तर त्यांना काय करायचं समजत नाही. मग ब्रेस्ट फिडिंग दिलं जातं. मग ब्रेस्ट फिडिंग दिल्यानंतर सुद्धा बाळं रडत राहतात. मग अशा वेळेला मग पोट पुन्हा पुन्हा फुगणं हा पण भाग होतो. अशा वेळेला काय करायला पाहिजे? नॉर्मल जे सिंपल सलाईन वॉटर असतं ना ते 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये घातलं की नेझल कंजेशन ओपन होत असतं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलं असतील समजा की 7, 8, 9 वर्षापासून ते साधारण एक 14 वयापर्यंत. तर अशी जी मुलं असतात ना तर त्यांचं खाणं पिणं चॉकलेट, चिकलेट, बिस्किट वगैरे हे सगळं चालू झालेलं असतं. आणि अशा वेळेला मग ॲडेनॉइड्स वाढणं हा भाग जास्त करून दिसतो. मग अशा पेशंट्समध्ये आपल्याला प्रतिशयाचा लेप लावणं किंवा पुनर्नवाबच्या शुंठीचा लेप लावणं किंवा त्याच्यानंतर दिव्यसोम नाकाला शिवासिंचनी घशाला लावणं. त्याच्यानंतर मुलांना गुळण्या करायला सांगणं. या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत म्हणजे मग हे नेझल कंजेशन कमी यायला मदत होत असते. सकाळी आणि एकदा संध्याकाळच्या वेळेला दोन्ही वेळेला नुसतं नॉर्मल म्हणजे आंबे हळद पुनर्नवा आणि वेखंड हे उगाळून जर लेप घातलं गेलं ना तर नेझल कंजेशन उत्तम पद्धतीने कमी येतं. नाक बंद होतं असं म्हणत असताना आपण नाकावरच फोकस करत असतो. आता आपण श्लोकामध्ये बघितल्याप्रमाणे विष्टंभाचा किंवा मलावष्टंभाचा विचार करायला हवा. तिथे जर का मोशन्स क्लिअर होत नसतील तर ह्या वयामध्ये विशेष करून 12-14 वयाप्रमाणे कृमींचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता जास्त असते. सो कृमींना चिकित्सा देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहतं. याच्या पुढचे जे पेशंट्स असतात म्हणजे 14च्या पुढचे हे लोक जे आहेत ना ते आता हे पॅन्डेमिक मुळे बाहेर खाणं वगैरे कमी आहे थोडं लोकांचं, परंतु अदरवाईज बाहेर खाणं खूप चालू होतं आणि मग कफजग्रहणी आणि सायनस ह्या पद्धतीचे नेझल कंजेशनचे पेशंट आपल्याला दिसत असतात. सो त्याच्या सोबत कुठलं लक्षण आहे हे सुद्धा बघून त्याच्यानुसार आपण औषधं आणि चिकित्सा ठरवायला हवे. ओके, असनादी गण आणि अर्ग्वादादी गण वातप्रकृती व्यक्तीमध्ये श्वित्र असताना देऊ शकतो का? देऊ शकतो. ते काय अगदी वात वाढवणार आहे असं नाहीये. आता अर्ग्वादादी गण जर आपण बघितलं ना तर तो श्वित्र कुष्ठ ह्या गोष्टींमध्येच आलेला आहे. तर आपल्याला वापरता येत असतं आणि त्याच्या बरोबरीनं कसं आहे ना की 2 वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी औषधं वापरणं असंही आपल्याला करता येत असतं. म्हणजे आता प्रकृतीनुसार वातप्रकृती पेशंट आहेत तर वाताचं शमन करण्यासाठी म्हणून काही विशिष्ट औषधं वाताच्या काळामध्ये आणि व्याधिहरण काळ म्हणजे दोन्ही वेळेला जेवणाच्या नंतर किंवा व्यानोदन काळामध्ये जे औषध देणार ना आपण तर ते आपण श्वित्राकडे जाणार औषध ह्या पद्धतीने देता येत असतं. ओके, एक फिमेल पेशंट एज 70 एक वर्षापासून पोट साफ होत नहीं, दीपन पाचन देकर विरेचन किया था बट अगेन प्रॉपर हिस्ट्री गृहिणी के कंप्लेंट बताए जैसे आपने बताया अवश्यतम 2 प्रकार का होता है. गेवदान सिद्ध औषधी प्रकाश ट्रीटमेंट प्रवाहिका. नाउ गुड. ओके, व्हेरी गुड. कारण प्रवाहिकेमध्ये आपल्याला विचार त्याचा करावाच लागतो. बऱ्याच वेळेला असं होतं ना की पोट साफ होत नाही म्हटल्यावर फक्त पोट साफ होण्याच्या मागे आपण लागतो, तर तसं नाही. सारं किट्ट विभाजन होतंय की नाही हे सुद्धा तेवढंच बघणं महत्वाचं असतं. ॲलर्जिक रायनायटिस डस्ट ॲलर्जी कसं आहे ना की आपलं निदान आयुर्वेदिक व्हायला पाहिजे की ॲलर्जिक डस्ट आहे, काय ॲलर्जी आहे किंवा डस्टची ॲलर्जी आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, असं ॲलर्जीमुळे ज्या ज्या गोष्टी होतात असं म्हटलं असतं ना तर ॲलर्जी ही शरीराने दिलेली रिॲक्शन आहे. मग ती कशाला देत आहे तर स्टिम्युलसला. कुठला जो स्टिम्युलस येतो त्याला ते रिॲक्शन देत आहे. पण हायपर सेन्सिटिव्ह का होतं? तेवढीच धूळ असेल तर घरातल्या 4 जणांना शिंका नाही येत, एकाच व्यक्तीला शिंका येतात. असं का होतं? तर रक्ताची जी धाटणी असते किंवा रक्ताची जी कन्सिस्टन्सी असते ती चेंज झाल्यामुळे या गोष्टी होत असतात. आणि म्हणून रक्तपाचक अशा पेशंटसाठी जास्त उपयोगी पडतं आणि त्याच्याचबरोबर गृहदरिद्रा खंडाचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. ओके, लास्ट क्वेश्चन घेऊया आणि थांबूया. ओसीडीचा पेशंट आहे, उन्माद की तरह ट्रीटमेंट का विचार कदम्ब तेल, श्री गोपाल तेल. ओके, अभया पर्यायी के द्रव्य वचा तेल नस्य योजना दी है मॅडम और क्या विचार करना चाहिए. ओके, ओसीडीचे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये विचार काढून टाकणं हा खूप महत्वाचा भाग त्याच्यामध्ये करावा लागतो.
याच्यामध्ये नस्याचा उपयोग चांगला होईल. आणि नस्य वापरत असताना स्नेहस्वेदन करून प्रदमन नस्य असं जर दिलं ना वचा तेलाच्या ऐवजी, मला एक असं वाटतं म्हणजे या पेशंटमध्ये की जर आपण संज्ञास्थापन गणाचं नस्य स्नेहन जे ते वचा तेलाने करायचं, स्वेदन दशमूळ नाडीसेत करायचं आणि प्रदमन द्यायचं संज्ञास्थापन गणाचं, की मग योग्य अयोग्याचा निवाडा समजायला लागतो. कुठे थांबायचं हे सुद्धा कळलं पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट असते. गोष्टी करत जाणं हा भाग बरोबर आहे. म्हणजे ते कसं करतात ना की नळ सोडतात, हात धुतात आणि पुन्हा ते हात नळाला लागले साबणाचे की नळ धुतात, पुन्हा नळ खराब झालाय, ते नळ धुताना हात नळाला लागलाय म्हणून पुन्हा हात धुतात, हात धुतलाय म्हणून नळ धुतात. ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 मिनिटं घालवतात. इतपत सुद्धा लोक असतात बरं का हे ओसीडीचे जे असतात ते. एकच एक काम पुन्हा पुन्हा करणं असं सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ दिसतं. आणि जसं ते करतात ना तसं त्यांना कंपल्सिव्ह असतं की समोरच्याने सुद्धा ह्याच पद्धतीने वागलं पाहिजे. तर असं कंपल्सिव्ह असून चालत नाही. प्रत्येक माणसाची वागण्याची तऱ्हा किंवा मेथड वेगवेगळी असते. तर हे ऍक्सेप्ट करणं, ही मॅच्युरिटी असणं किंवा विवेक जागृत करणं ह्यासाठी संज्ञास्थापन गणाच्या नस्याचा उपयोग खूप चांगला होतो. मानस मित्र वटक अतिशय सुंदर काम करतं त्याच्यामध्ये कल्याण काव्यलेह प्लस मानस मित्र वटक असं एकत्र करून 3 वेळेला गरम पाण्याबरोबर पोटामधून गरम पाणी किंवा मधातून जर दिलं तर त्याचा परिणाम एक खूप चांगला दिसेल. त्याच्यानंतर अशा पेशंट्समध्ये आपण ज्याला श्वासाची गती आणि मनाची गती ह्या दोन्ही एकमेकांशी संबंधित असतो असं म्हणतो. म्हणून श्वासाची गती जर का आपण नियमित केली ना तर मनाची गती आपल्याला नियमित करता येत असते. आणि म्हणून अनुलोम विलोम शीतली शीतकारी हे प्राणायाम करायला सांगायला हवे. त्याच्याच बरोबर सुवर्णयुक्त सारस्वतारिष्ट 3 चमचे 2 वेळेला, कदंब तेल रात्री झोपताना आणि संज्ञास्थापन गण जो आहे तर तो आपण तळहात तळपायाला वापरणं, लावणं कोरडा या पद्धतीने जर केलं ना तर हा पेशंट आपण चांगला बाहेर येऊ शकेल. ओके, मला वाटतं आपण थांबूयात आता. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.